बीड जिल्ह्याच्या मसाजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला आज 15 दिवस झाले आहेत. मात्र यातील जे 7 आरोपी आहेत त्यापैकी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र 3 आरोपी जे आहेत ती अद्यापर्यंत फरार आहेत. आपल्यासोबत त्यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख, यांच्याकडून जाणून घेणार आहेत. आज विशेष म्हणजे आज जे 3 मंत्री आहेत, 3 मंत्री देखील आज या ठिकाणी या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आलेलं होतं. मला सांगा, आज 15 दिवस उलटून गेलेले आहेत. आज 15वा दिवस आहे. जे काही प्रकरण झालं हे माझ्या भावाची हत्या झाली. तर आज उदयजी सामंत साहेब, संजय शिरसाट साहेब आणि मेघना दिदी बोर्डीकर हे येऊन गेले. त्यांना आम्ही तीच व्यथा मांडली, जी रोज जे लोक आपल्याकडे येतात, लोकप्रतिनिधी येतात, सामाजिक लोक येतात, संप्रदायातले लोक येतात, त्यांना तीच आपण भूमिका मांडली की आम्हाला काही करून सगळे मिळून न्याय मिळवून द्या. सगळ्यांनी विश्वास दिला आम्हाला, आमच्या गावाला, कुटुंबाला, की नक्कीच कुणाला वाचवलं जाणार नाही. जे पण ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल यासाठी सगळे प्रयत्नशील असणार आहेत. एकंदरीत संजय शिरसाट यांनी देखील या ठिकाणी बराच वेळ होते. बराच वेळ तुमची पण या ठिकाणी भेट घेतली. तुमच्यासोबत देखील त्यांनी चर्चा केली आणि घरी जाऊन कुटुंबासोबत देखील त्यांनी चर्चा केली. नेमकी काय चर्चा झाली त्यांच्यासोबत? त्यांनी विचारून घेतलं सगळं, हे कसं घडलं, काय विषय होते, त्यांना मी व्यवस्थित सांगितलं. काय सांगितलं हे जर सुरुवातीपासून जर जे काही त्यांच्या गोष्टी होत्या, जे आपले हत्यारे आहेत, हे जे खून केला त्यांना जर जिथल्या तिथं सजा दिली असती, जिथल्या तिथं त्यांचे FIR घेतले असते, जिथल्या तिथं केसेस झाले असते त्यांच्यावर, त्यांना एक प्रशासन कळलं असतं, पोलीस स्टेशनमध्ये काय होतं कळलं असतं. हे त्यांना न कळल्यामुळं त्यांना अभय म्हणजे वाटलं आणि ते अभय असल्यामुळं त्यांनी हे पुढील घटनाक्रम केला. एकंदरीत त्यांनी बीडमध्ये पोलीस अधीक्षक जे आता नवनिर्वाचित त्या ठिकाणी जॉईन झालेले, त्यांच्याशी देखील चर्चा केली. काय त्यांच्यात चर्चा झाली तुम्हाला सांगितलं? त्यांनी माहिती घेतली, आढावा घेतला आत्तापर्यंत. आता ते पण नवीनच आहेत, त्यांना एक 1.5 दिवस झाले येऊन. तर त्यांच्याकडून म्हणजे कशा प्रकारे तपास असणार आहे, त्याच्यामध्ये पथकं कशी रवाना केलेत, कुठं कुठं काय काय, अशा हिशोबानं त्यांनी त्यांच्याकडून अहवाल घेतलेला आहे. ही जी घटना घडली होती त्या घटनेतले जे केज पोलीस ठाण्याचे जे PI आहेत महाजन, त्यांच्याविषयी बी काही चर्चा झाल्याची माहिती कळते. गावातील जे लोक आहेत आमच्या ग्रामस्थ, त्या ग्रामस्थांनी सांगितलं की ज्या ती त्यावेळेस साहेबांनी जर केसेस घेतल्या असत्या, खऱ्या केसेस होत्या त्या अट्रॉसिटीच्या वगैरे, त्या दलित बांधवाला मारलेली केस जर शनिवारी घेतली असती, शुक्रवारी झालेली घटना, शुक्रवारी जर ती केस घेतली असती तर सोमवारी म्हणजे ही गोष्ट झाली नसती, हा प्रकार घडला नसता. काय त्या महाजनांवर काय कारवाई करायची असं म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं? जे दोषी आहेत ना त्याच्यावर जे त्यांचं प्रशासन आहे, जे पोलीस आहेत किंवा नवीन आलेले SP साहेब आहेत, ते सगळी माहिती घेऊन त्याच्यात तपास करून ते सगळ्यांना शिक्षा द्यायचं ते ठरवतील. एकंदरीत जे मंत्री आहेत उदय सामंत, त्यांनी देखील बराच वेळ या ठिकाणी दिलेला आहे. पूर्ण घराची देखील त्यांनी पाहणी केलेली आहे. काय नेमकं त्यांच्यासोबत चर्चा झाली? त्यांनी एक आश्वासन दिलं की न्याय तर आम्ही तुम्हाला देणारच आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी खास करून त्यांना पाठवलेलं होतं की सगळं बघून या, कुटुंबाला धीर द्या आणि त्याच्यातून त्यांना कसं उभा करता येईल याविषयी सगळं थोडं एक माहिती करून घ्या. त्याविषयी त्यांनी चर्चा केली. त्यांनी काय मदत वगैरे मदतीची घोषणा केली आहे का? काय मदत दिलेली आहे का या ठिकाणी? मदत दिली आहे कुटुंबाला आणि पुढं पण ते सांगितलं की वेळोवेळी आम्ही तुमच्यासोबत उभं राहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तिन्ही आज मंत्री महोदय आले होते त्यांना सविस्तर आम्ही माहिती देऊन गाववाल्यांनी सगळ्यांना सांगितलं की आम्हाला कशाची गरज आहे, आम्हाला न्यायाची गरज आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि ते म्हणले आम्ही पण त्याच भूमिकेत आहेत की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ आणि ह्याच्यात कोणीच सुटणार नाही. कधीपर्यंत हे पूर्ण आरोपी आहेत ते अटक होणार आहेत तुम्हाला सांगितलं? असं काही सांगितलं नाही, पण लवकरात लवकर हे तुम्हाला जेरबंद दिसतील, यांच्यावर कारवाई झालेली दिसेल असं त्यांनी सांगितलं. एकंदरीत मेघनाताई बोर्डीकर देखील मंत्री महोदय या ठिकाणी आलेल्या होत्या. त्यांच्यासोबत कशी चर्चा झाली, काय चर्चा झाली, त्यांनी काय आश्वासन होतं? ही चर्चा झाली, हेच सांगितलं सगळं जे घडलेलं आहे ते प्रत्येकाला वेगवेगळं नाही, जे आपण जे झालंय तेच सांगतोय. घटनाक्रम कसा कसा झाला, ह्या लोकांनी कसं कसं इथं उन्माद केलेला आहे,
ह्यांच्या काही घटना कशा घडलेल्या आहेत हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना, आणि त्यांनी आम्हाला समजून घेतलं, बोलले ते आम्हाला. एकंदरीत आता वेळोवेळीच आपण समजा माध्यमासमोर येतात, मात्र 3 आरोपी आजपर्यंत फरारच आहेत. एक गावकऱ्याची भूमिका म्हणून तुमची काही बैठक वगैरे झाली का, किंवा काही आंदोलनाच्या पावित्र्यात आहे का? कारण 28 तारखेला बीडमध्ये याच प्रकरणामध्ये मोठा मोर्चा देखील, आंदोलन देखील या ठिकाणी छेडण्यात येणार आहे. हां, आज सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संघटना, सर्वधर्मीय अशा सर्व घटकांचा मिळून एक बैठक झाली. त्या बैठकीला माझे भाऊ संतोष अण्णा, त्यांची मुलगी गेली होती, आणि तिथं जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही किंवा हे आरोपी जेरबंद होत नाहीत, तर त्या संदर्भात एक मोर्चाचं निवेदन अगोदर दिलं होतं. तर त्याची तारीख आज ठरवली, आणि त्या हिशोबानं त्यांना पुढील जी काही तयारी आहे त्याची, ते त्यांनी चालू केलेली आहे. एकंदरीत जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे, आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदाय देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. आता माझ्या हातातली गोष्टच राहिली नाही ना. मी तर आता इथं फक्त मागतच होतो, 15 दिवसापासून न्यायाची भूमिका होती. आता जे काय चाललंय ते सगळ्यांचाच भाऊ आहे, तो सगळ्यांचाच कोणीतरी नातेवाईक आहे, सगळे समाजातले घटक आहेत, त्यांचा कोणीतरी आहे. त्याच्यामुळे सगळ्या जाती धर्मातले लोक, सगळ्या संघटनाचे लोक, सगळे सर्वधर्मीय, सर्वपक्षीय लोक, आता ते नियोजन चालू आहे. ते बघू आपण काय काय होतं ते. एकंदरीत सुषमा अंधारेंनी देखील रात्री उशिरा भेट दिलेली होती या ठिकाणी, आणि त्यांनी माध्यमांसमोर बोलताना असं सांगितलेलं आहे की या प्रकरणी जे आहेत हे 7 आरोपीपेक्षा अधिक आरोपी असणार आहेत. त्याच्यामुळं ते बाकीचे जे आरोपी आहेत त्यांचं देखील या FIR मध्ये नावे घेण्यात येणार आहेत, किंवा असा मुद्दा उपस्थित होणार आहे. हे जे नावं आहेत मध्ये 7 आणि इतर 4 नावं आहेत, 7 नावं नाहीत, इतर 4 आहेत. तर हे 7 पकडले किंवा ह्यांनी नावं पण सांगितले असतील, ते जेरबंद झाले की बाकीचे पकडण्याची त्यांची जिम्मेदारी आहेच ना, ते पकडतील. एकंदरीत आजपर्यंत समजा इतके मंत्री आले, मोठे मोठे नेते आले, राजकीय पुढारी तर रोजच या ठिकाणी येऊन भेट देतात. एकंदरीत हे प्रकरण असं याला कुठला रंग मिळतोय का असं तुम्हाला वाटतंय का? याला एकच रंग मिळतोय, न्यायाचा रंग. कारण इथून मी पहिल्या दिवसापासून सांगते, जे लोक येतात ना ते न्याय मिळवण्यासाठीच प्रयत्नवादी आहेत. त्याच्यामुळं ते दुसरं त्याला स्वरूप येऊ शकत नाही, न्यायाचं स्वरूप आहे त्याला. काय आता पुढची काय दिशा असणार आहे? कारण आरोपींना कुठंतरी पोलीस बांधवाकडून लवकर त्यांना अटक करण्यात येत नाही का नेमकी काय त्यांची भूमिका आहे? तुमच्यासोबत काही चर्चा वगैरे होती का? आता नवीन SP काही बोलणं झाले का? साहेबांशी बोलणं झालंय, तपास लवकरात लवकर होईल अशी त्यांना ग्वाही पण दिलेली आहे. पण आता विषय माझ्या पुरता राहिला नाही ना. आता ते जे काही सगळे समाज बांधव आहेत, सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत, त्यांच्यावर सगळे आता निर्णय येऊन पडलेले आहेत, ते ठरवतील आता. एकंदरीत हे होते धनंजय देशमुख, जे की या प्रकरणामध्ये जे मयत झालेले संतोष देशमुख यांचे बंधू आहेत ते, आणि त्यांनी असं सांगितलं की आता हे जे प्रकरण आहे हे माझ्या देखील हातात राहिलेलं नाही, आता हे पूर्ण राज्यातील जनतेने हातात घेतलेलं प्रकरण आहे, किंवा आता जे येणाऱ्या 28 तारखेला देखील या ठिकाणी जे आंदोलन होणार आहे ते आता कशा स्वरूपाचं असणार आहे ते पाहावं लागणार आहे. रोहिदास हतागडे, मुंबई तक, मासाजोग, बीड.